नमस्कार. विदर्भ प्रकाश न्यूज व एनसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण अमरावती येथील प्रभाग क्रमांक 10 मध्ये महानगरपालिकेची आता निवडणूक आहे. त्यासाठी रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे हे प्रभाग क्रमांक 10 मधून उभे आहेत आणि त्यांचे सहकार्य पण आहेत. आणि सुरेश भाऊ यांची रुग्णसेवा बऱ्याच वर्षापासून अमरावतीमध्ये, पूर्ण अमरावती जिल्ह्यात सर्व जनतेला माहिती आहे. तर सुरेश भाऊ, आपण रुग्णसेवा हे बऱ्याच वर्षापासून करता आणि तुम्ही आजपर्यंत मला वाटते का राजकारणामध्ये तुम्ही असं उभं राहायचं असं तुमच्या मनात पण आलं नाही, पण अचानक आपल्या मनात कसं काय आलं का आपण नगरपालिकेमध्ये उभं राहायचं आहे? मी रुग्णसेवक सुरेश तायडे, वंचित बहुजन आघाडीचा प्रभाग क्रमांक 10 मधील ड मधील अधिकृत उमेदवार. मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून, एक रुग्णसेवक म्हणून संपूर्ण अमरावती शहराला, अमरावती जिल्ह्याला, अख्ख्या महाराष्ट्राला माझा परिचय आहे. आणि माझा परिचय, मी काही बलाढ्य व्यक्ती नाही, माझ्याकडे काही पैसा नाही, पण कामाच्या माध्यमातूनच मला समाज ओळखतो आणि एक आपला समजतो. मी या अमरावती जिल्ह्यामध्ये एक बेघर लोकांसाठी जन आंदोलन उभं केलं होतं की अमरावती शहरामधील, जिल्ह्यामधील संपूर्ण बेघर लोकांना आपण स्वतःच्या मालकी हक्काची जागा दिली पाहिजे. ते जन आंदोलन उभं केलं. ते जन आंदोलन उभं केल्यानंतर सिटीलँड येथील ई क्लासची जी जागा होती, जी शासनाने आम्हाला पत्र दिलं होतं का बाई या ठिकाणी एवढ्या एवढ्या जागा खाली आहेत, त्याच्यापैकी आम्ही ती जागा निवडली आणि तेथे 400 लोकांना आम्ही ती जागा उपलब्ध करून दिली होती. आणि त्या ठिकाणी 400 लोकांनी घरसुद्धा बांधली होती. मात्र इथल्या राजकारणी प्रस्थापित लोकांनी का एक रुग्णसेवक जो सामान्य कार्यकर्ता आहे, ज्याच्याकडे आर्थिक दुर्बल घटकापासून संपूर्ण समाज जुडलेला आहे आणि आर्थिक परिस्थिती नसताना, डोक्यावर कोणत्या मोठ्या नेत्याचा हात नसताना आज जर हा 400 बेघर परिवारांना जागा देतो, तर उद्या अमरावती जिल्ह्यामधील लाखो लोकांना हा जागा देऊ शकतो. कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली आणि मिटिंग झाल्यानंतर प्रशासनाने सुद्धा आमचं कौतुक केलं. मात्र इथल्या आमदार खासदारांनी त्यांना ते सहन झालं नाही. त्यांनी एक निर्णय घेतला आणि 400 लोकांच्या घरावर जे आम्ही वस्ती, त्याच्यावर बुलडोझर चालवला. आम्हाला त्या ठिकाणी एक समजलं की आपण सत्तेमध्ये गेल्याशिवाय सामान्य जनतेला न्याय देऊ शकत नाही. म्हणून आम्ही निर्णय घेतला की येणारी महानगरपालिका निवडणूक लढवायची आणि बेघर लोकांचा सहारा बनायचा. आणि जे आज आमच्याकडे 22,000 लोकांची, बेघर लोकांची लिस्ट आहे, त्या लोकांना न्याय देण्याचं काम आपण निवडून आल्यावर करणार आहोत. तर समजा आता तुम्ही निवडून आले तर तुमचं वार्ड नंबर 10 साठी किंवा अजून जे अमरावती आहे यासाठी आपलं काय महत्त्वाची भूमिका आहे? मी या ठिकाणी आपणास सांगू इच्छितो की मी निवडून आल्यानंतर, पण मी निवडून येण्याच्याच पहिले एवढे कामं केले की आपण सर्वांना पत्रकार म्हणून माहीत आहेत की अमरावती शहरामधील BPLचा विषय होता. BPL ग्रामीण आवास योजनेमध्ये BPL ची रद्द केली, APL केली आणि पहिल्या टप्प्यामध्ये आपण 22 कोटीचा, 22.5 कोटीचा जो निधी आहे तो महानगरपालिकेला प्राप्त करून दिला होता. आणि 1100 घरं प्रथम टप्प्यात रमाईचे आपण या शहराला दिले. प्रभागामध्ये दिले नाही, पूर्ण शहरामध्ये आपण घर दिले. आपण जातीपातीच्या पलीकडं एक सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम आपण याआधी केलं आहे. आपण पाहिलं असेल, आपण चांदूर बाजाराला राहता, पण जेव्हा मला चांदूर बाजार, अचलपूर किंवा अमरावती कुठूनही जिल्ह्यामधून कॉल येतो की भाऊ आमच्या इथे ॲक्सिडेंट झाला, आमच्या रुग्णाला मदत पाहिजे, आम्हाला ब्लड पाहिजे, असं कोणतं नसेल की आम्ही ते काम केलं नाही. जवळजवळ आम्ही 100% काम करण्याचा तो प्रयत्न केला. आणि राहिला प्रभागाचा विषय, तर प्रभागामध्ये गुंडागर्दी वाढलेली आहे, घाणीचं साम्राज्य आहे. या प्रभागामधील बहुजन समाजाला ज्या नगरसेवकांनी अन्याय केला, म्हणजे काही लोकांना PR कार्ड दिलेले आहेत, पण जसा वडरपुरा झाला, पंचशील नगर झालं, संजय गांधी नगर झालं, इकडे जेवड नगर झालं, इकडे कुंभारवाडा झाला, तर ज्या ठिकाणी बहुजन समाज राहतो त्या ठिकाणी गेल्या 80-80 वर्षापासून ते लोक वसलेले आहेत त्या ठिकाणी, पण त्या लोकांना आतापर्यंत PR कार्ड मिळालेलं नाही. या ठिकाणी शाळा पाहिल्या तर आमची शाळा 20 वर्ष 25 वर्ष आधीची आहे. पण दुसऱ्या जर नगरामध्ये आपण पाहिलं तर जे नगरसेवक काम करतात त्या नगरामध्ये हायटेक शाळा झालेली आहे. आमच्या इथे भीमटेकडी आहे, त्या भीमटेकडीचं सौंदर्यीकरण समितीने केलं, पण एक नगरसेवक म्हणून आमची जबाबदारी काय असते? शासनाचा निधी त्या ठिकाणी टाकायचा असते. या ठिकाणी आम्हाला आमच्या ज्या महिला आहेत त्या सुरक्षित पाहिजे, त्यांना रोजगार पाहिजे.
आणि जो विषय आहे की एक नगरामध्ये सामंजस्यपणा आपण सर्वांमध्ये निर्माण केला पाहिजे, तो आपण करण्याचा प्रयत्न करू. आणि या अमरावती महानगरपालिकेमध्ये जे काम कोणी आतापर्यंत 60 वर्षामध्ये केलं नसेल ते आपण 5 वर्षामध्ये ते काम करून दाखवू आणि महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये प्रभाग क्रमांक 10 लिहिला जाईल. तर आपण आलो आहोत प्रभाग क्रमांक 10 मध्ये अमरावती. तर महानगरपालिकेची आता निवडणूक आहे, तर आपण जनतेतून प्रतिक्रिया घेऊया. तर इथं महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर प्रभाग क्रमांक 10 मध्ये कोण निवडून येणार? रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडे, वंचित बहुजन आघाडीचे. आणि सर्वात प्रथम ते एक 20-25 वर्षापासून एक रुग्णसेवक म्हणून ज्यांची ओळख आहे ते. अच्छा अच्छा. आणि आम्हाला नगरसेवक म्हणून एक नवीन चेहरा म्हणून वंचित बहुजन आघाडीचेच कार्यकर्ते लागतील. तर सुरेश भाऊ हे रुग्णसेवक आहेतच, पूर्ण जिल्ह्यालाच माहिती आहे, पण त्यांच्याकडून तुमची काय अपेक्षा आहे? अपेक्षा तर आता अपेक्षा करण्याचं कारणच नाही आहे, कारण गेल्या 20 वर्षापासून ते प्रत्येक प्रश्नाचं उत्तर म्हणजे एक रुग्णसेवक म्हणून तयारच असतात. तर ते कधीही फोन करा, हजर असतात ते. तर समजा ते गरिबाच्या कोणत्याही अडीअडचणला ते धावून येतात. ताई, तुमचं काय मत आहे? माझं पण तेच मत आहे की मला रुग्णसेवक सुरेश भाऊ तायडेच हवे आहेत. आणि त्यांचं काम जे आहे ते तेवढं काम कोणताच नगरसेवक करू शकत नाही. हो, म्हणजे ते समजा निवडून आले तर ते या प्रभागाचं नक्की समजा नक्की चांगलं काम करतील. कारण ते काही नसून सुद्धा आताच त्यांचं एवढं चांगलं काम आहे, तर निवडून आल्यावर ते नक्कीच चांगलं काम करतील, याच्याही पेक्षा चांगलं काम करतील हीच अपेक्षा. तर आपण अजून समोर जाऊया, अजून काही मार्केटमधले नागरिक आहेत त्यांची प्रतिक्रिया घेऊया. तर तुम्ही इथलेच आहे काय? हो सर, मी गेलेलो प्रभाग 10 मधलेच आहे. तर इथं आता महानगरपालिकेची निवडणूक आहे, तर आपण इथं नवीन चेहरा म्हणून कोणाला निवडून देणार आहे? सर, या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार आहेत, 4 उमेदवार आहेत, त्या उमेदवारामध्ये साधारणतः आपण विचार जर करतो म्हटलं तर पारंपरिक उमेदवार जे या ठिकाणी होते त्या उमेदवाराला खऱ्या अर्थानं शह दिला गेला पाहिजे. त्यासाठी वंचित बहुजन आघाडी ही जी आघाडी आहे ही प्रकाश आंबेडकरांची आघाडी आहे. आणि या आघाडीने खऱ्या अर्थानं फुले आंबेडकरी विषय आहे समोर नेले आहेत. एका वडर समाजाच्या अन्यायावर झालेला तो सोमवंशी होता तिथला आपला, तर त्याच्यावर अन्याय झाल्यानंतर बाळासाहेबांनी तो अन्याय कसा दूर केला हे सर्व जगाला माहीत आहे. त्या लोकांना त्यांनी पोलीस स्टेशनमधून कसं काय सोडून आणलं आणि सोमनाथची सुरेंशीची आई 10 करोड रुपये तिला हे लोक घेऊन तिथं गेले होते, पण ते त्याच्या आईनं नाकारले. आणि त्यामुळं वंचित बहुजन आघाडी सर्वांचा एक विश्वास बसलेला आहे. म्हणून या वार्डातील जे काही उमेदवार आहेत, समजा जे काही उमेदवार आहेत त्याच्या साधारणतः आपण विचार जर करतो म्हटलं तर सुरेश भाऊ तायडे एक कल्याण मित्र रुग्णसेवक म्हणून त्यांची ख्याती विभागामध्ये आहे. त्याचप्रमाणे या विभागाच्या आपण दुसरा जो उमेदवार म्हटलं तर प्रजापती प्रधान जे आहेत गटामधल्या, त्यांनी विदर्भ सखी संघाच्या माध्यमातून या ठिकाणी बराचसा विकासाचं कार्य केले आहे. आणि तिसरा आपण उमेदवार म्हणतो भगवानजी लोणारे आहेत, त्यांनी पण या ठिकाणी बऱ्याच असली त्यांचं वर्क आहे. आणि आपण चौथा विचार करतो म्हणजे या क मध्ये साधारणतः किंवा ब मध्ये या एक आपल्या त्या बाई आहेत निशा आरोडे म्हणून आहेत, तर त्या वडेपुऱ्यामधून आहेत. त्या सर्वांचा विचार करताना असं वाटतं की बाबा वंचित बहुजन आघाडी या ठिकाणी निश्चितपणे विजय होईल असं या ठिकाणी सांगायला काही हरकत नाही आहे. कारण पारंपरिक उमेदवार इथं नकारला गेला आहे. कारण त्यांनी जे 15 वर्षात जे काम केलं ते काही जनतेच्या पसंती पडलेलं नाही आहे. त्यामुळे मी शिवा प्रधान बौद्ध उपज संघाचा माजी अध्यक्ष आहो. माझी विनंती आहे की मतदारांना की यांनाच पुन्हा यांना खऱ्या अर्थाने निवडून आणलं पाहिजे, तरच कुठेतरी विकास होईल आणि फुले आंबेडकर विचारांचा विजय होईल. धन्यवाद. तर अजून पण आपल्याकडे नागरिक आहेत मार्केटमध्ये, आपण अजून एखाद्याची प्रतिक्रिया घेऊन पाहू. कारण इथं जर आहे तर नुसतं सुरेश भाऊ तायडे रुग्णसेवक यांची चर्चा चालू आहे. प्रभाग क्रमांक 10 मधलेच आहे का? हो. तर इथं हो काय, तर इथं म्हणजे कोणाचा माहोल आहे, म्हणजे कोण निवडून येणार कोण नगरसेवक म्हणून? असं मी ज्या वेळेस एक लोकांची मत घेतो आहे तर इथे म्हणते सर्वसामान्यातला सर्वसामान्य माणूस म्हणते वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही. कारण इथे पारंपरिक जे नगरसेवक इथून निवडून गेलेले होते ते जातीपातीचं आणि पोटजातीचं राजकारण करत असताना ह्या अख्ख्या दोन-तीनच उमेदवार असे आहेत की त्यांनीच तो जसे काय समाजाची मक्तेपट्ट्या लिहून घेतल्यासारखं असल्यामुळे ह्या उमेदवारांना इतर उमेदवारांना वैतागून गेलेले आहेत. त्यामुळे यावेळेस प्रभाग 10 मध्ये वंचित बहुजन आघाडीचे जे पॅनल आहे ते 100% निवडून आल्याशिवाय राहणार नाही असं आम्ही इतर जनतेच्या माध्यमातून जो मी सुद्धा जो लोकांच्या तोंडातून ऐकतो की नाही म्हणते आता वंचित बहुजन आघाडीचा नवीन चेहरे, नवीन काम, नवीन विजन घेऊन हा वंचित बहुजन आघाडी त्यांना एक प्लॅन देऊन ते काम करेल
आणि महानगरपालिकेमध्ये जाऊन हे सर्वसामान्य जनतेच्या शिक्षणाचा असो, बेरोजगारीचा असो, इथच्या स्वच्छतेचा असो, इथं पाण्याचा प्रश्न असो, हे लोक 100% सोडवले. त्यातला एक उमेदवार असा आहे की वंचित बहुजन आघाडीचा भगवानजी लोणारे. बिचारा कोणत्याही आशा नाही आहे, त्याला पत्नी नाही, लेकरबाळ नाही, काही नाही. तो एकटाच व्यक्ती आहे, त्यामुळे तो समाजासाठी 24 घंटे काम करू शकेल असा उमेदवार वंचित बहुजन आघाडीने दिल्यामुळे त्यांचाही एक भगवान मामा म्हणून एक त्यांचं नाव प्रचलित आहे. त्यामुळे जनता त्यांना 100% निवडून देईल असा माझा विश्वास आहे. ठीक आहे, तर वंचित बहुजन आघाडीच इथे सत्ता करेल असं यांचं मत आहे. अजून काही ह्याच प्रभागातले नागरिक आहेत इथं उभे, तर आपण त्यांची पण प्रतिक्रिया घेऊ. तुम्ही तुम्ही इथलेच का प्रभाग क्रमांक 10 मधले? 10 मधलाच ना. हो का, इथलेच रहिवासी आहे? हो, इथलाच रहिवासी. तर इथं आता कोण नगरसेवक म्हणून येणार आहे? नगरसेवक निवडून काय हा? नाही, आता कसं सगळे लोक रेसमध्ये आहेत. हा, आणि जो कोणी उभा राहील तो तर स्वतःला हेच म्हणणार ना, मी विजय उमेदवार म्हणून निवडून येईन बा. हा विषयच नाही आला. तर म्हणजे जो मी असं मत माझं व्यक्त करेन की बा खरोखर जो कामाचा आहे तो म्हणजे जनहिताच्या कामी पडू शकते. ज्या लोक अशा उमेदवार आले आपण लाईक करावं आणि त्याला निवडून द्यावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि आतापर्यंत ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या लोकांना समजा आपण निवडून दिलं, मला असं वाटतं की जे धनाढ्य लोक आहेत त्याचीच पसंती जास्त राहते. आणि सर्वसामान्य माणसाचा एक समज करून दिला या धनाढ्य लोकांनी की निवडणूक आली मग आता ते विधानसभेची असो, लोकसभेची असो किंवा मग आपले महानगरपालिकेची असो, हा समज असा निर्माण करून दिला का हे म्हणजे निवडणूक म्हटली की पैशाची निवडणूक आहे. ज्याच्या बाजू पैसा आहे तोच निवडून येऊ शकते किंवा तोच उभा राहू शकते बा, हा एक समज निर्माण करून दिलेला आहे. मी असं म्हणेल की भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटना लिहिली त्या घटनेत असं काही तरतूद नाही की बा पैशावाल्यानेच आपण हे केलेलं पाहिजे, परंतु जे सर्वसामान्याला जे अधिकार आहेत आणि मग आता जो त्याला भेटला पाहिजे आणि त्या इलेक्शनच्या माध्यमातून आपण हे सर्वांना दाखवून दिलं पाहिजे. तर मी असं म्हणेल की जो काही पैशावाला असेल त्या पैशावाल्याला दूर करून त्याला म्हणजे जनसामान्याचा एक परिवर्तन करून सर्वसामान्य माणसाला कसं आपल्याला तिथपर्यंत पोहोचता येईल आणि त्याला प्रतिनिधित्व कसं मिळेल आणि तो आपल्या पोटतिडकीने तो महानगरपालिकेच्या म्हणजे सभागृहामध्ये मांडेल, ही सर्वसामान्याची एक जनभावना आहे असं मी मानतो. नाही, जसं आता समजा इथं चालू आहे या वार्डामध्ये बरंच सुरेश तायडे रुग्णसेवक आहेत आणि त्यांची बरीच चर्चा, आम्ही बऱ्याच जणांच्या प्रतिक्रिया घेतल्या तर सुरेश तायडेच आहे. तर त्यांच्याविषयी आपलं मत काय आहे? हा, सुरेश तायडेबद्दल जर तुम्ही विचारलं तर मी असं म्हणेन सुरेश तायडे हा जो पोरगा आहे हा सर्वसामान्यातला पोरगा आहे, तळागाळातला पोरगा आहे आणि ग्राउंड लेवलवर तो काम करते. आणि जे रुग्णसेवक त्याला आपण संबोधतो तो कल्याण मित्र आम्ही त्याला म्हणतो आणि रुग्णसेवक सुद्धा म्हणतो आम्ही. कारण कसं आहे माहिती आहे का, जे रुपयाले लोक राहते ते रुपयाले लोक आहे ना, ते त्यांच्या लेवलमध्ये किंवा त्यांचे जे सोसायटी आहे त्यापुरतेच ते लोक राहतात. आणि मला हे सांगा, तुम्ही आता प्रत्येकाच्या घरी आजारपण असते, आजारी पडतात, कोण धावून येते हो? कोणता आमदार आहे असा, कोणता खासदार आहे असा, कोणता एक नगरसेवक असा की तो त्याच्यासोबत जाते म्हणून? नाही जात ना कोणी. हा, मग असं एक उदाहरण आहे तुम्हाला सांगतो, मी म्हणतो म्हणून नाही का, असं एक उदाहरण आहे की सुरेश तायडे हा एक पोरगा जो आहे तो तळागाळात त्या लोकांना न्याय देण्याचं काम, जाती धर्मात बंधनं तोडून तो काम करते. तो कुठल्या धर्माचा आहे, कुठल्या जाती धर्माचा हा तो विचार करत नाही. कारण कसं आहे, तो काम करत असताना जनसामान्याला त्याची म्हणजे जाणीव झालेली आहे की हे सुरेश तायडे हा पोरगा एक नंबर समाजसेवा करण्याचा तो काम करतो आहे. ही सर्व भावना आहे आणि तो या निवडणुकीमध्ये तो उमेदवार म्हणून आहे. आणि मला असं वाटतं की त्याला आपण जनतेने त्याला सहकार्य करावं, त्यांना निवडून द्यावं.